थँक्यू. MMRDAचे आयुक्त संजय मुखर्जी आपल्या सोबत आहेत. संजयजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो पोहोचतोय. सर, प्रश्न असा आहे की आता हे जे रेस्क्यू ऑपरेशन चालवलं जात आहे, त्या रेस्क्यू ऑपरेशनला एवढा वेळ का लागला? हे काही कुठल्या अतिशय दुर्गम भागातलं रेस्क्यू ऑपरेशन नव्हतं, तरी सुद्धा इतका वेळ का लागला? ऍक्च्युली ही जे प्रकार घडलं हा, याचं मूळ कारण असं की आज हार्बर लाईन बंद पडली. हो, हार्बर लाईन बंद पडल्यामुळे ते सगळे जे पॅसेंजर्स आहेत ते मोनोरेल कडे आलेले आहेत. बरं. आता मोनोरेल जे आहे याला ओव्हरलोडिंग अजिबात अजिबात हे घेऊ शकत नाही. मग का सोडलं सर? ओव्हरलोड का होऊ दिली ती? कुणी नव्हतं तिथे बघायला? आता तेच मी आपल्याला सांगतोय. हा, प्लीज सर. ओव्हरलोडिंग जे झालं ते लोक आले आणि आमच्या सिक्युरिटीनी त्यांना थांबवलं, परंतु लोकांना घरी जायची घाई असते तर ते सगळे ट्रेनमध्ये घुसले आणि ते ओव्हरलोड झालं. ओव्हरलोड झाल्यामुळे हा संपूर्ण जे गोष्टी आहे ते ट्रेन सिंक झाली, त्याची कपलिंग जे आहे ते डिकपल झालं आणि ते टिल्ट झाली आणि हा ट्रेन जे आहे ते ट्रेन थांबलं. मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की आमची जे SOP आहे इमर्जन्सीचा तो एकदम पक्का आहे. आणि आज फायर ब्रिगेड आणि MMRDA बेसिकली एनक्यूब कंपनी, आमची जी कंपनी आहे महामुंबई मेट्रो ऑपरेटिंग कंपनी लिमिटेड, यांचे अधिकारी त्या साईटवर आहे. इन्चार्ज मॅनेजिंग डायरेक्टर आस्तिक पांडे हे साईटवर आहे आणि ते हे पूर्ण ऑपरेशन्सला सुपरवाइज करताय. आम्ही प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी सेफली काढणार आणि याच्यानंतर MMRDA मेट्रो रेल आणि मोनोरेल हे चालू ठेवतील इन दिस मॉन्सून आणि प्रत्येकांना त्यांच्या डेस्टिनेशन मध्ये घेण्यासाठी जी मदत आणि जी हेल्प करता येईल ते MMRDA करणार. सर, माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही थोडं टाळलेलं दिसतंय. इतका वेळ का लागला रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी? हे तर मुंबईत अगदी नाकासमोरच आहे, मुंबई महानगरपालिकेच्या. एवढा वेळ का लागला? बघा, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की जेव्हा अशा प्रकारची गोष्टी होत असते तेव्हा देयर इज अ स्टँडर्ड सिस्टम. एक कॉल आपण देतो, एक तर क्लोज होते, क्लोज होऊन ते लोकल ऑफिसर्स जे आहे ते लोकल ऑफिसर्स त्याला घेतात. त्यानंतर आपण फायर ब्रिगेडला बोलवतो. आता वी हॅव टू अंडरस्टँड की कोणत्याही रेस्क्यू टीमला त्या ठिकाणी पोहोचायला वेळ लागतो आणि ती वेळ लागलेली आहे. त्यानंतर जे लोकांना आपण काढणार ते पण सिस्टम प्रमाणे असते. आपल्याला काही असं घाईगर्दी करून काम करायचंच नाहीये. घाईगर्दीमुळेच हा विषय झालेला आहे. आय रिअली वॉन्ट टू से की प्लीज हेल्प अस टू हेल्प यू. कुठलाही मेट्रो आणि मोनोचा ओव्हरलोड होता कामा नये. त्या ठिकाणी जर ते थांबलं, कृपा करून शांततेने त्या ठिकाणी बसावं. सर, अगदी तुमची भूमिका आहे ना सर? आम्ही त्यांना काढणार. सर, तुमची भूमिका आहे ना, अगदी बरोबर आहे. घाई केली नाही पाहिजे, गर्दी नाही केली पाहिजे. पण तुमच्यासाठी मुंबईकरांच्या माध्यमातून सांगतो, कदाचित तुम्हाला माहित नसेल, आज रस्त्यावरती लोकांना पाणी आहे, रस्त्यांवरून जाता येत नाही. मुंबईच्या हार्बर आहे, सेंट्रल आहे, वेस्टर्न आहे, ह्या सगळ्या लाईन सुद्धा बंद होत्या. लोकांनी उडत जायचं का, कसं जायचं सर? लोकांना पर्याय एकच उरला म्हणून लोक तिकडे गेले सर. बघा, कुठलाही सिस्टम जे असते त्या सिस्टमची कॅपॅसिटी असते. आम्ही प्रत्येक माणसाला जोपर्यंत तो स्टेशन मध्ये आहे ते आम्ही ट्रेन चालवणार हेच मी सांगायची इच्छा आपल्याला प्रयत्न करतोय. प्लीज सर. परंतु जर सर्व लोक ओव्हर क्राउडिंग केली तर हा मोनोरेल हा फार सेन्सिटिव्ह गोष्ट असते. नॉर्मल मोनोरेल मध्ये आपल्याकडे 20% लोड असतो. मोनोरेल 100% लोड घेऊ शकतो. परंतु जर ते ओव्हरलोड झालं आणि अशा प्रकारच्या सिच्युएशन मध्ये तर अशा प्रकारचे प्रकार घडू शकतात. तशाच प्रकारे मेट्रो रेल मध्ये ओव्हरलोडिंग होता कामा नये. त्यामुळे प्लीज हेल्प अस हेल्प यू. आपण जे आहे सगळे सर्व्हिसेस चालवणार आणि आपण प्रत्येक लोकांना एंड पर्यंत घरी पोहोचवणार. परंतु स्टेशन मध्ये सोयी आहे. प्लीज वेट इन द स्टेशन. प्रत्येकांना वेळ मिळेल, प्रत्येकांना एंट्री मिळेल. बरं, मुखर्जी सर, अजून एक प्रश्न फक्त. मला माहिती आहे तुम्ही घाईत असाल. तुम्ही आज ओव्हरलोडिंगवर ह्या सगळ्याचं खापर फोडताय, पण फक्त तुमच्या माहितीसाठी सांगतो, आतापर्यंत जेवढे अपघात झालेत, एकमेव ओव्हरलोडिंगमुळे अपघात झालेला आहे. जेवढ्या दुर्घटना 2017 मधली आगीची दुर्घटना आहे, ब्रेक फेल्युअरची दुर्घटना आहे, पॉवर सप्लायची आहे, सिग्नलिंगची आहे, 2018 मधला बिघाड आहे, 2020-21 मधला देखभालाचा आहे, कोविडच्या काळातला. ओव्हरलोडिंग नव्हतं सर. हे कशामुळे घडलं? मग लोकच नसतात याच्यामध्ये. या केसमध्ये इट इज अ स्पेसिफिक थिंग. ओव्हरलोडिंग झालेली आहे. नाही, माझा मुद्दा असा आहे सर. आता बघा प्लीज, आता आम्ही इथे पोस्टमॉर्टम करत नाहीये. आमची आता
भूमिका अशी आहे की हा. वी आर ट्राईंग टू गेट द पीपल ऑफ द ट्रेन. वी आर ट्राईंग टू ऑपरेट दीज सिस्टम्स. आणि आता जे टाइम ऑफ असे दिसतोय, जे आमच्या टेक्निकल टीमने आम्हाला सांगितलेलं आहे की ओव्हरलोडिंग झालेलं आहे, ओव्हरलोडिंगमुळे हे सगळं झालेलं आहे. सर आता लोकांवर खापर फोडताय तुम्ही, पण याआधी 100 अशा प्रकारच्या घटना आम्ही घडलेल्या आहेत खापर ना. फोडत नाहीये. आपण जे शब्द करतात इट इज अनफॉर्च्युनेट. अशा परिस्थितीमध्ये खापर आम्ही फोडत नाहीये. आमचे लोक आता मान्सून मध्ये कामं करून राहिलेले आहेत. ओके, आमचे लोक मान्सून मध्ये कामं करून राहिलेले आहेत आणि खापर फोडायचा काही प्रश्नच येत नाहीये. खापर फोडायचं असतं तर त्याला 20 प्लेसेस टू. आम्ही इथे प्रयत्न करतोय आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, आमचे जे मॅनेजिंग डिरेक्टर आहे एमट्यूब कंपनीचे, ते या स्पॉटवर स्वतः उपस्थित आहे. बर, ते स्वतः उपस्थित आहे, त्यांची टीम त्याच्याबरोबर. नाही त्यांचं कर्तव्य आहे सर, त्यांचं कर्तव्य आहे सर, ते त्यांनी राहायलाच हवं उपस्थित. हा, त्यांनी उपस्थित राहायलाच हवं. पण मुद्दा असा आहे सर की याआधी सुद्धा तांत्रिक बिघाड सातत्यानं होत आहेत, त्याच्याकडे का दुर्लक्ष केलं जातंय? आज प्रवासी असं सांगतायत नेहमीची ही रडखता आहे या लोकलची. मेट्रो आणि मोनो दोन्ही आपले पूर्ण क्षमताप्रमाणे चालू आहे. या ठिकाणी ओव्हरलोडिंगमुळे हे प्रॉब्लेम जे आहे ते आहे, परंतु लोकांना आता रेस्क्यू करत आहे. आम्ही त्यांना घरी पोहोचणार आणि ही जे आहे वी विल सी दॅट द मेट्रो कंटिन्यूज, द मोनो कंटिन्यूज आणि प्रत्येक माणसाला आपल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायची पूर्ण जे हे आहे ती सर्व्हिस आपली चालू असते. सर शेवटचा प्रश्न, सर्व्हिस चालू राहील असं म्हणताय, पण तुम्ही मुंबईकरांना आश्वस्त करताय का की तुमच्या मोनोमधून केला जाणारा प्रवास हा सुरक्षित असेल आणि सुरक्षितरित्या सगळे घरी पोहोचतील? कट केला त्यांनी बहुतेक. ठीक आहे. हॅलो हॅलो, रेकॉर्ड करतो म्हटलं सर. लाईव्ह बघितलं मला बघितलं असेल. हा दुसऱ्या याच्यावर येतोय बाईट. ठीक आहे चल. हा सर हॅलो. नाही ते म्हणाले रेकॉर्ड करून पाठवतोय. त्या प्रसंगाच्या नंतर आता प्रवाशांचा जीव खांड्यात पडलेला आहे.